नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर तुमचं स्वागत. कसे आहात? 7 फेब्रुवारी ते 8 मार्च एक महिना सगळीकडे फिरत होतो आपण. कशाच्या करता? तर विश्वचषकाकरता. सगळा दौरा आटपून म्हणजे भारताच्या ज्या सुरुवात झाली पहिल्या सामन्याची वानखेडेला, त्याची उपांत्य फेरीची सुद्धा लढत वानखेडेला झाल्यानंतर आत्ता येऊन पोचलो आहोत ते अहमदाबादला अंतिम सामन्याकरता. मी उभा आहे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर. माझ्या मागे दिसत आहे ते नरेंद्र मोदी स्टेडियम. उद्या इथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला अंतिम सामना होणार आहे आणि अहमदाबाद भारतीय प्रेक्षकांनी फुलून गेला आहे. म्हणजे मी आज सकाळी अहमदाबादला पोचलो ट्रेनने. त्या ट्रेनमध्ये गर्दी होती. रेल्वेने 4 स्पेशल ट्रेन सोडले आहेत मुंबई पुण्याहून अहमदाबादला यायला. आणि आत्तासुद्धा तुम्हाला मागे कदाचित गोंगाट ऐकू येत असेल, भारत माता की जय, झेंडे, शंख, सगळ्यांची गर्दी आत्तापासून. मॅचला अजून 24 तास आहेत. त्याच्या आधीच हा उत्साह आहे. भारत आपला गतविजेता हा किताब राखतो का याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे 2023 साली इथे जे झालं, ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं होतं, त्याची आठवण आपण पुसतो आहे का याची सगळ्यांना उत्सुकता आहे. मला तुम्ही विचाराल तर निव्वळ क्रिकेटचा विचार केला तर 2 संघ कसे आहेत, खेळपट्टी कशी असेल किंवा हवामान कसं असेल याबद्दल बोलूया आपण. मी आज अहमदाबादला पोचलो तेव्हा प्रचंड उकाडा होता. म्हणजे अंग भाजत होतं. इनफॅक्ट मी 4 वाजता स्टेडियमला आलो तेव्हासुद्धा अंग भाजत होतं. पण सामना संध्याकाळी 7ला आहे. तर थोडंसं आत्ता यावेळेला म्हणजे अंधार पडल्यावर थोडंसं तापमान कमी होतं, पण त्यामुळे दव पडण्याची शक्यता आहे. मी आत्ता मैदानातनं बाहेर आलो. मुद्दाम मी बाउंड्री लाईनच्या इथे जाऊन बघितलं, हात घासून गवतावर थोडासा दमटपणा होता. आता ते दव पडू नये म्हणून जे एक हल्ली स्प्रे मारतायत त्याचा इफेक्ट काही तासच राहतो, हे लक्षात घ्या. वानखेडेलासुद्धा बुमराच्या जे 18व्या ओव्हरपर्यंत परत दव पडायला लागलं होतं. म्हणजे ते काय असतं, एक स्प्रे असतो, अमेरिकेहून इम्पोर्ट केलेलं केमिकल, त्याच्यात पाणी मिसळून ते मारतात. त्यामुळे गवतावर पाणी चिकटून राहत नाही, ते खाली घसरतं आणि आजकाल सँड बेस असल्यामुळे ते पाणी खाली ॲब्सॉर्ब होतं. म्हणून त्या दवाचा त्रास होत नाही, चेंडू ओला होत नाही. पण तरीसुद्धा दव पडायची शक्यता आहे. पिच मला विचाराल तर अजून ऑफिशियली कळलेलं नाही, पण असं कळण्यात आलं आहे की सेंटरचं पिच आहे ते रिले केलं आहे. म्हणजे त्याच्यावर एकच मॅच खेळलेली होती, मला वाटतं दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड. सो ॲज गुड ॲज नवीन पिच आहे, महिन्याभरानंतर जवळजवळ वापरतो आहे ते. आणि ते असेल ब्लॅक सॉईल नाही आहे, ते ब्लॅक आणि रेडचं मिक्स असेल असं अंदाज आहे. जे वानखेडेला पण सोडावर तसंच होतं. म्हणजे थोडक्यात इथे धावांचा पाऊस पडणार आहे. 200 धावा नक्की निघतील असं दिसतं आहे. हे झालं पिच आणि हवामानाविषयी. भारतीय संघ काय असेल? भारतीय संघात बदल संभवत नाही असं म्हणतो आहे, तरीसुद्धा 2 जागा खटकणार आहेत. आणि गंमत बघा कशी आहे, ते दोघेही प्लेयर आज ICCच्या टॉप रँकिंगमध्ये टॉपला आहेत. म्हणजे बॅटिंगमध्ये टॉपला असलेला अभिषेक शर्मा आणि बॉलिंगमध्ये टॉपला असलेला वरुण चक्रवर्ती. पण दोघेही आज त्यांचा फॉर्म त्यांना सतावतो आहे. अभिषेक शर्मा एकच मॅच खेळला, चेन्नईला 55 धावा केल्या, पण अदरवाईज त्याचा परफॉर्मन्स विसरण्यासारखा आहे. वरुण चक्रवर्ती सुपर 8 आणि उपांत्यमध्ये त्याची धुलाई केली. तर ते यांचं काय करायचं? मला असं विचाराल तर अभिषेक शर्माला आपण हात लावू शकत नाही 2 कारणाकरता. त्याचा पर्याय कोण आहे तर रिंकू सिंग सलामीला येऊ शकत नाही. आणि रिंकू सिंगला घ्यायचं तर ईशान किशनला परत सलामीला पाठवणार. म्हणजे जो आपण आत्ता लेफ्ट राईट कॉम्बिनेशनचा जो बॅलन्स साधला होता तो सगळा जाईल आणि ईशान किशन सलामीला, तिलक वर्मा वन डाऊन असं सगळं परत करावं लागेल. ते आपल्याला करायचं नाही आहे. त्यामुळे एक. आणि दुसरं म्हणजे अभिषेक शर्माच्या टॅलेंटबद्दल कोणी शंका घेतलेली नाही आहे. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लॉटरीच्या सेंटरवर जातो आपण, एक तिकीट काढून बघतो, आज जॅकपॉट लागेल तर ठीक आहे. आत्तापर्यंत असं अभिषेक शर्माचं तिकीट आपण काढलं, दरवेळेला ते शेवटच्या डिजिटचे असतात ना 10-20 रुपये तेवढेच लागलेत. पण समजा जॅकपॉट लागला तर अभिषेक शर्मासारखा धुलाई करणारा फलंदाज नाही. त्यामुळे हा जुगार आपल्याला खेळावाच लागेल. माझ्या दृष्टीने अभिषेक शर्माला पर्याय नाही. आता उरतो वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्तीचं काय होतं आहे म्हणजे त्याची लेन्थ चुकते आहे, त्याचा स्पीड जास्ती आहे आणि त्याचं जे अस्त्र होतं गुगली, तो गुगलीचा वापर त्याने अतिरेक केला आहे. म्हणजे जे खरा सरप्राईज डिलिव्हरी पाहिजे. गेल्या 3 सुपर 8 आणि उपांत्य फेरीत त्याने 35% गुगली टाकलेत. म्हणजे जवळजवळ दर 3 बॉलमागे 1 गुगली. त्यामुळे त्याच्या हाताच्या मागून जो चेंडू सुटतो ते फलंदाज बरोबर ते ॲक्शन कॅच करतायत आणि त्याला मारतायत. तर त्याच्याकरता त्याला त्याचा गेम स्लो करायला पाहिजे, त्याची बॉलिंग स्लो करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर
संजू सॅमसनने वानखेड्याला त्याला दोनदा सांगितलं होतं तामिळमध्ये जाऊन की टेक युअर ओन टाईम आणि शांतपणे बॉलिंग कर. पण त्याचं असं ऐकू नये की त्याला जर का फटका बसला 4 किंवा 6 बसली तर पुढचा बॉल कसा टाकायचा त्याच्या तो मागचा बॉलचा विचार करतो आहे की याच्यावर का असं झालं. तर हे एक गोलंदाज म्हणून चुकीचं आहे. मग त्याच्या बदली आपण कुलदीपला घेऊ शकतो का? माझ्या मते कुलदीप यादवला घेतला पाहिजे. आत्तासुद्धा मी बघितलं कुलदीप जोरदार सराव करतो आहे आतमध्ये, कारण कुलदीप यादवकडे जी विविधता आहे ना आणि त्याच्या लेंथ टप्प्याची जे त्याचं वेगळेपण आहे ना ते फसवू शकतं. तो फटके मारायला इन्व्हाइट करू शकतो आणि त्याच्यात विकेट जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात सचिन रवींद्रला त्याने ते फसवलं होतं पुढे खेचून आणि आऊट केलं होतं. किंवा मला वाटतं या बायलॅटरल सिरीजमध्ये रायपूरच्या सामन्यात पण सचिन रवींद्रलाच त्याने बाद केलं होतं. असे काही तुम्ही विकेट्स आठवून बघा की कुलदीप यादव त्यांची जी मधली फळी आहे म्हणजे सचिन रवींद्र, मिचेल, चॅपमन आणि फिलिप्स यांच्याविरुद्ध नक्कीच उपयोगी पडेल. तर माझ्या मते कुलदीप यादवला घेतला पाहिजे. अजून एक बदल मला ॲक्च्युली आवडेल तो म्हणजे मोहम्मद सिराज हरदीप सिंगने तुम्ही बघाल तर काय केलं आहे 4 सामन्यात त्याने कातडी बचाव बॉलिंग केली आहे. म्हणजे त्याने मारायला नको म्हणून तो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकायला गेला. त्याने 10 वाईड टाकले. 10 वाईड वर्ल्ड कपमध्ये म्हणजे 10 एक्स्ट्रा रन 10 एक्स्ट्रा बॉल. तर हे जे आहे ना त्याच्याऐवजी सिराज हा अंतिम सामन्यात टेम्परामेंट दाखवणारा खेळाडू आहे. हर्षदीपने दाखवलं होतं नाही असं म्हणणार नाही मी बार्बाडोसच्या सामन्यात फायनलमध्ये, पण मला असं विचाराल तर हा एक बदल मला आवडेल. पण आता एवढे बदल करू शकतो का आपण? अभिषेक शर्माचं तर नक्की नाही. वरुण आणि हर्षदीपच्या ऐवजी कुलदीप आणि सिराज. तर माझ्या मते एकच बदल व्हायची शक्यता आहे तो म्हणजे वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी कुलदीप यादव. पण बघू उद्या नक्की काय खेळपट्टी कशी आहे काय आहे ते ठरवून शेवटी अंदाज घेतला जाईल. न्यूझीलंडची परत एकदा मदार असेल त्यांच्या सैफर्ट आणि फिन ॲलन या सलामीच्या जोडीवर धुवाधार फलंदाजी करायला. त्यांना रोखण्याकरता आपल्याला पॉवर प्लेमध्ये बाद करणं गरजेचं आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जी बुमराची ओव्हर आहे आणि जी 6वी ओव्हर वरुण चक्रवर्तीला घेतलं तर ती फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या ओव्हरमध्ये परत 27 रन निघाले. तसं व्हायला नको. सामना पॉवर प्लेमध्येच फिरायला नको. एकंदरीत मला विचाराल तर माहोल मस्त आहे. अहमदाबाद पूर्ण सज्ज आहे. 1,30,000चं स्टेडियम आहे. म्हणजे अक्षरशः न्यूझीलंडचे काही शहरं बघितले. मी न्यूझीलंडला बऱ्याच वेळा गेलो आहे. वेलिंग्टन क्राइस्टचर्चच्या 1/3 पॉप्युलेशन स्टेडियममध्ये आल्यासारखं आहे. न्यूझीलंडला याचा पण सामना करायचा आहे. ते प्रोफेशनल खेळाडू आहेत. त्यांना याची सवय आहे. IPLमध्ये खेळतात. सगळं मान्य आहे. पण वर्ल्ड कप फायनलचं टेन्शन एक वेगळंच असतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर त्यांना खेळायचं आहे. सामना मस्त होणार आहे. 2022ला पण मी फायनलला होतो. दुर्दैवाने आपण ती आपली काय म्हणतात ती दौड सेमीफायनलाच संपली होती. 2024ला मी बार्बाडोसला होतो आणि याची देही याची डोळा तो सूर्याचा कॅच आणि आपला विजय बघितला. आता मी अहमदाबादला आलो आहे. खरं सांगतो महिन्याभराच्या भटकंतीनंतर थोडंसं थकायला होतं. पण उद्याच्या अंतिम सामन्यात जर का भारताने विजय मिळवला तर हा सगळा थकवा दूर होऊन जातो आणि आनंदाचे डोही आनंदी तरंग अशी अवस्था होते. अहमदाबाद सज्ज आहे. उद्या सामना चांगलाच होईल अशी आशा आहे. आणि दुसरं एक सांगतो, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान यांच्यापेक्षा खेळताना न्यूझीलंडशी खेळताना थोडंसं बरं वाटतं. कारण ते सभ्य असतात. म्हणजे ऑन फील्ड आणि ऑफ फील्डसुद्धा त्यांची शेरेबाजी नसते. त्यामुळे सामना एक खरंच जेंटलमॅन्स गेम म्हणतात क्रिकेटचा तसा होईल उद्या आणि चांगला होईल. सामन्यानंतर सामन्याचं विश्लेषण करायला मी तुम्हाला परत भेटीन. बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. तुम्हाला अहमदाबादची बाकीची शहरं दाखवली, कलकत्ता, चेन्नई इथल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या. तर माझा चॅनल आवडला असेल तर बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.